मस्त बनवता येतो. आणि माहितीये कोणतीही रेसिपी जर माझ्याकडून व्यवस्थित बनली ना, मी एक वही केली आणि यामध्ये रेसिपी मी ती लिहून ठेवते, त्यामुळे पुढच्या वेळेस चुकण्याची झंझटच नाही. ढोकळा असू देत किंवा केक असू देत, मेजरमेंट व्यवस्थित असल्या तरच या गोष्टी व्यवस्थित बनतात. आणि ढोकळ्यासाठी बेसन लागतं हे सांगायची काही मला गरज नाही. त्यामध्ये घातलं थोडंसं सायट्रिक ऍसिड, मीठ, साखर आणि पाणी. एवढं पातळ ते ठेवावंच लागतं, नाही तर ढोकळा आपला ड्राय बनतो. या गोष्टींच्या मेजरमेंट तुम्हाला हव्या असतील डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेले आहेत, तिथून तुम्ही बघू शकता. 10 मिनिटं पिठाला रेस्ट दिल्यानंतर त्यामध्ये घातलं थोडंसं तेल आणि घातला सोडा. आता सोडा घातल्यानंतर आपलं मॅजिक होणार आहे आणि आपलं पीठ एकदम फुलणार आहे. मी ना 4थी-5वीला होते तेव्हापासून मी ढोकळा बनवते, पण त्यावेळेस माझा ढोकळा एकदम ड्राय बनायचा, कधी फुलायचा तर कधी नाही फुलायचा, पण सगळेजण तरी सुद्धा आवडीने खायचे. आणि आपण एखाद्या गोष्टीची जिद्द धरली ना, कधी ना कधी ते अचीव होतेच. आणि आता मी एकदम परफेक्ट ढोकळा बनवू शकते. 10 मिनिट लागणार आहेत आता. आणि फक्त मेजरमेंट्स नाही, थोडेसे टेक्निक सुद्धा लागतात, तरच या गोष्टी व्यवस्थित बनतात. तर एकदम परफेक्ट ढोकळा आपला बनून तयार आहे. तडक्याचं पाणी सुद्धा बनवून तयार आहे, पण याची रेसिपी मी पुढच्या वेळेस तुमच्यासोबत शेअर करेन. तोपर्यंत मला कमेंट करून सांगा, ढोकळा खायला कोणाकोणाला आवडतो बरं.